या ग्रामपंचायतींचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मित्र साहेब, खूप भाषणं तशी आमची ह्या चौकात झालेली आहेत. एवढी लोक आम्हाला सवय नाही बघून, आणि म्हणून त्या भावनेच्या भरात जरा कंट्रोल करावं लागते, नंतर चुकीची जुनीच भाषणं चुकून आमच्याकडनं चालू व्हायला नको. त्यामुळे कासेगावला आमचं जरा चाललेलं काय विषय कुठला, म्हणजे जरा न येऊन चालते का असा सुद्धा आम्ही जरा प्रयत्न केला. पण तुम्ही जेवणाचं आमंत्रण दिलं आणि मग आठवलं की एवढ्या वर्षात कधीच साहेब तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं नाही. देवराज दादा मग तक्रार नाही, काका बोलवायचे जेवण घालायचे, पण तुम्ही कधीच जेवायला बोलवलं नाही. कधी नाही ते बोलवलं आहे. कसं जेवण असते तुमच्या घरात हे बघायसाठी आम्ही आलो, आणि ते जेवणाचे पायी आज भाषण करायची पाळी आली. पण गमतीचा भाग वेगळा. खूप संघर्ष आमच्या तिघांच्या घरांनी बघितला, तुम्ही सगळ्यांनी आमच्या सोबत पाहिला, आणि त्या संघर्षामुळे कुठे ना कुठेतरी थोडं आपण सगळेजण मागे पडत गेलो. का सोहळा आयोजित केला, आणि विशालराव म्हणले तर खरंय, देवराज दादांना मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, दादा इलेक्शन झाली जेवण कधी देणार. आणि दादांनी आज तो शब्द, मी सारखं जे त्यांच्या पाठीशी लागलो होतो तो शब्द पाळला. आता ही बारी तुमची, पुढची बारी आमची. आमचा पाहुणचार जोरात असतो, काळजी करू नका. म्हणून साहेब, आमच्या इथे एक सत्काराचा सोहळा चांगला आम्हाला करायचा आहे. तुम्ही किती बोकडं आणली माहित नाही, पण आम्ही बोकडांचा फोटो काढून तुम्हाला पाठवतो. ही सगळी माणसं जी बसलेत कासेगावची, तुम्ही सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला अशी माझी नम्र विनंती. म्हणजे पाहुणचार नाही तर म्हणतील नुसतं स्टेजवर बसलेलीच बोलवतायत विश्वजी कदम. इथं बसलेल्या सगळ्यांना आमचं निमंत्रण आहे, देवराज दादा बरोबर. ग्रहण आज या ठिकाणी होतोय, आणि जेवण विशाल देवराजच आहे, माझं नाही. जेवण देवराजच आहे. माझं जेवण मी नक्की देईन. माझं काय, पण स्वर्गीय वसंतराव दादांचा नातू आज आमच्या गावात येतोय, याचं मनपूर्वक मी स्वागत करतो. बाहेर लोकांना वाटायचं दादांच्या तन बापूंच्या टोकाचे वाद आहेत, पण मी असे प्रसंग 2-3 बघितलेले आहेत. अगदी कासेगावात शेवटच्या काही काळात दादा स्वतः कासेगावला आमच्या घरी येऊन बसलेले. एकदा माझ्या वाढदिवसा दिवशी मुंबईला आमच्या घरी एकदा आलेले, आणि दादा मुख्यमंत्री असताना मी कधीही भेटायला गेलो तर यशवंत थप्पे अजून आहेत, मला वाटतं जरा आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या संकटात आहेत, पण कधी मला मुख्यमंत्री असताना, राज्यपाल असताना मला दादांच्याकडे जाताना कुठलं दार थांबलं, बाहेर थांबा वगैरे असती कधी भाषा. दादांनी मला एक्सप्रेस पास काढून, जसं थ्रू पास असतो ना तसा थ्रू पास होता माझ्याकडे दादांचा. आणि त्यामुळं त्यांचे नातू आज आमच्या गावात येत आहेत, आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम व्हावा म्हणून काल परवापर्यंत त्यांचा मूड जरा वेगळा वाटला मला. तर मी मग शेवटी त्यांना दम दिला, म्हणले यायला लागतंय. म्हटलं काही गडबड करायची नाही, काही झालं तरी यायला पाहिजे, कार्यक्रमाला गैरहजर राहता येणार नाही. आणि मला आनंद आहे की विश्वजित कदम साहेब, आमचे विशाल दादा, नाईक साहेब, विक्रमसिंह, विक्रमदादा सावंत, मनोज बाबा, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.